नमस्कार, मी कुंडलिक महाराज शेळके राजवाडीकर, सेंद्रिय शेती मार्गदर्शक तथा वनस्पती माहिती तज्ज्ञ, हिंगोली जिल्हा कृषी मित्र। आज आपण लाईव्ह जामगव्हाण तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील ज्ञानेश्वर तुळशीराम मोरे यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत। बरस बाग यांनी यांच्या शेतामध्ये तयार केले आहे। त्याच्यामध्ये नारळाचं झाड, आंब्याचे जवळपास 4 झाडं, त्याच्यामध्येच केळीचे सुद्धा 6 झाडं, एकंदरीत एकाच ठिकाणी 20 फुटाच्याच अंतरामध्ये हे सर्व झाडं आहेत। आपण बघू शकता हे नारळाचे झाडं, फळं या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे फळं लागलेत। या नारळाच्या झाडाचं वय हे 3 वर्षाचं वय आहे आणि 2दा याचे नारळ या ठिकाणी तोडलेले आहेत। एकंदरीत आज जर या नारळाला जर आपण मोजाय गेलं तर जवळपास या नारळाला 100-125 नारळाचे या ठिकाणी नारळ लागलेले आहेत। त्याच्यानंतरच या ठिकाणी बघू शकता की हे सुद्धा केळीचं सुद्धा या ठिकाणी हे झाडं आहेत। जवळपास याच ठिकाणी केळीचे सुद्धा 7 ते 8 झाडं आहेत, आंब्याचे सुद्धा 5 झाडं आहेत आणि त्याच्यामध्येच एक या ठिकाणी फणसाचं सुद्धा झाड आहे। बघू शकता हे फणसाचं झाड आहे। मला या ठिकाणी हे व्हिडिओ बनण्याचं एकच कारण आहे की आज 14 मार्च 2026 या वर्षीच्या हंगामामध्ये आंब्याच्या झाडाची जी काही फळं गळण्याची महाराष्ट्रामध्ये गळणं चालू आहे, पण माझ्या या ठिकाणी या परसबागेमध्ये जे काही औषधं आपण या ठिकाणी दिलेलं आहे ना, ह्या औषधाच्या माध्यमामधून आपण बघू शकता आंब्याला हे या ठिकाणी किती फळं आहेत। हे बघा, हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल एवढे फळं या ठिकाणी या आंब्याच्या झाडाला आहेत आणि आंब्याचं आयुष्य पाहायला गेलं तर हे 2 वर्षाचं झाड आहे। असे 4 ते 5 झाडं या ठिकाणी आहेत। याच्यामध्ये आणखी तुम्हाला या ठिकाणी दाखवेल। बघा, हे सुद्धा या ठिकाणी झाड आहे। यासुद्धा झाडाला फळं जर पाहायला गेलं, हे सुद्धा झाड 2 वर्षाचंच आहे। याला जवळपास 800च्या वर फळं आहेत आणि ते सुरुवातीचं हे जे दाखवलं आहे यालासुद्धा फळाची संख्या भरपूर आहे। जवळपास भरपूर म्हणण्यापेक्षा 2000च्या वर याला फळं आहेत। आणि तिसरं एक झाड तुम्हाला या ठिकाणी दाखवून देईल की याला पन्नी बांधलेली आहे, कारण वानेराचा जास्त त्रास असल्यामुळं या ठिकाणी पन्नी बांधलेली आहे, बघू शकता। पण या पन्नीमधून सुद्धा पाहायला गेलं तर यासुद्धा झाडाला 1000च्या वर फळं आहेत। हे कशाचं कारण आहे? 2 वर्षाची एवढे हे झाडं आंब्याचे, याच्यामध्ये फणसाचं झाड आहे, त्याच्यामध्येच केळीचे सुद्धा झाड आहेत। मला हे व्हिडिओ दाखवण्याचं एकच कारण आहे की आज मार्केटला विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न किंवा सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती म्हणू लाखोच्या संख्येनं ह्या कंपन्या केमिकल औषधं तयार करतात आणि नैसर्गिक सेंद्रिय विषमुक्त म्हणून विकतात। याच्यामुळं या झाडाला मग कोणतंही उत्पन्न असो त्याच्यावरती रोग खूप मोठ्या प्रमाणात येतो आणि आपलं पीक हे आपल्या हातातून जातं। पण विषमुक्त शेती, विषमुक्त अन्नमधून ओरिजिनल जर आपण विषमुक्तच औषधं, विषमुक्तच खतं जर घ्यायचं ठरवलं तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की आपण आपेडा सर्टिफाईड, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा जे काही आपेडा आहे, आपेडाच्या माध्यमामधून हे सर्टिफाईड होऊन औषधं चालत असतात ना, याच्यामध्ये खत असेल, औषधी असेल, तर हे 20 फुटाची परसबाग, याच्यामध्ये आंब्याचे 5 झाडं, नारळाचं 1 झाड आणि या ठिकाणी केळीचे सुद्धा 7 झाडं, फणसाचं सुद्धा 1 झाड आहे, गळलिंबाचं सुद्धा या ठिकाणी झाड आहे। गळलिंबाला सुद्धा गळलिंब लागलेले आहेत। जवळपास 28 गळलिंब या झाडाचे 2दा आपण तोडलेले आहेत। हे दाखवण्याचं माझं एकच कारण आहे की याला आपेडा सर्टिफाईडचे औषधं आणि खतं। आता बघा, मी या ठिकाणी तुम्हाला सरळ 2.5 वर्ष या झाडाला पूर्ण होत आहेत आणि 2.5 वर्षामध्ये याला आपण काय टाकले तर याला आपेडा सर्टिफाईड अंतर्गत जी काही कंपनी आहे, ग्रीन प्लॅनेट नावाच्या कंपनीचं 2 किलो आपण या ठिकाणी खत टाकलेलं आहे, भूमी पॉवर।
त्याच्यानंतर पॉवर प्रीमियम अर्धा लिटर, नायट्रो किंग अर्धा लिटर, ग्रो अर्धा लिटर आणि फुलवरा हे चांगला राहावा याच्यासाठी आपण या ठिकाणी एक चौथा औषध याला टाकलेलं आहे, ते सुद्धा अर्धा लिटर. आणि सर्व औषधाचा खर्च 2.5 वर्षाचा पाहायला गेलं तर 2800 रुपये फक्त मी खर्च केलेला आहे या ठिकाणी. आणि ते या सर्व झाडाच्या बुडाला मी या ठिकाणी 3.5 फुटाच्या अंतरावर खुट्ट्या करून असं खोल जरासे खड्डे केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये द्रवण करून हे सर्व औषधं 2.5 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी 3 वेळेस हे टाकलेलं आहे. आणि 2.5 वर्षाच्या काळामध्ये या झाडाची जी काही फळं, खरं तर पाहिलं तर आता हे फळं धरायला नाही पाहिजे, परंतु आपण या ठिकाणी धरलेले आहेत. याही झाडाला 1000च्या वर फळं आहेत, याही झाडाला 800च्या वर फळं आहेत. आणि आणखी महत्त्वाचं पाहायला गेलं तर या झाडाला तर जवळपास 2500च्या वर फळं आहेत. मग हे गळाले का नाही, तर याला जे काही अन्नद्रव्य मिळाले हे चांगल्या पद्धतीचं मिळाले. जसं जेवणामध्ये ओरिजिनल तूप ओरिजिनलच असतं, तसं आज मार्केटला तुपाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, डालडा मिक्स. मग तसंच आजही नैसर्गिकच्या नावाखाली ही जी काही शेतकऱ्याची लूट होते आहे, तर ही लूट थांबली पाहिजे. आणि शेतकऱ्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीचेच, क्वालिटीचे, चांगल्या कंपनीचेच औषधं, खतं, औषधाचा उपयोग करून हे शेतकऱ्यानं आपल्या जे कोणतेही पिकं असतील त्या पिकाला जर घेतलं तर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न येतं, असं मला या ठिकाणी दाखवायचं. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरीच जगाला जगू शकतो. शेतकऱ्यानं ठरवलं विषमुक्त ओरिजिनल करायचं तर ओरिजिनलसुद्धा विषमुक्त होऊ शकतं. मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमामधून लाईव्ह दाखवून देण्याचं माझं एकच कारण आहे की एवढे हे फळं या झाडाला टिकलेत. आणि कंपल्सरी याचा व्हिडिओ आणखी मी 15-20 दिवसाला करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे की 15-20 दिवसामध्ये सुद्धा या झाडाची क्वालिटी, फळाची क्वालिटी किती वाढेल. सध्याच्या पोझिशनला पाहायला गेलं तर या झाडाची जी काही फळाची क्षमता आहे 20 ग्रामच्या वर आहे. या झाडाची क्षमता फळाची जी आहे ती जवळपास 100 ग्राम, 125 ग्राम, 150 ग्राम. आणि जे काही पन्नीमध्ये झाकलेलं आहे त्याची जवळपास 150-200 ग्रामच्या वर फळ गेलेलं आहे. हे काय कारण आहे, तर याला चांगल्या पद्धतीचं अन्नद्रव्य, चांगल्या पद्धतीचं खत, चांगल्या पद्धतीचं अन्नद्रव्याचं औषध याला विषमुक्त मिळालेलं आहे. म्हणून हे या ठिकाणी समाधानकारक उत्पन्न आलेलं आहे. हेच मला या ठिकाणी दाखवून द्यायचे. थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.